तर गिरगावच्या शोभायात्रेमध्ये रील स्टार देखील सहभागी होत असतात आणि गिरगावच्या शोभायात्रेची शान वाढवत असतात. तर आपल्यासोबत आहे रील स्टार समीक्षा टक्के. तर समीक्षा अर्थात त्यांच्या सगळ्या त्यांच्या चाहत्या वर्गासह बिझी आहे, पण आपल्याशी बोलण्यासाठी ती इथे आहे. तर समीक्षा, काय सांगशील की गुढीपाडव्याच्या शोभायात्रेमध्ये सहभागी झाली आहेस, कायच एकूण उत्साह आहे, काय भावना आहे? पहिली गोष्ट तर हे माझं पहिलं वर्ष आहे आणि मी ना खूप टाइमपासून विचार करत होती यायचंय आणि आज काय माहिती का मी पूर्ण रात्र झोपलीच नव्हती आणि माझा व्हिडिओग्राफर इथेच कुठेतरी, त्याला विचारावं तर मी अशी होती की कल्पेश मला यायचंय पण कसं. मग त्यांनी मला मोटिवेट केलं की चल मास्क घालून चल, पण चक्क मी मास्क म्हणजे असं हे वगैरे घालून प्रॉपर आली आणि ते ध्वजवंदन बघतानाच अंगावर जे शहारे आलेत आणि आय डोंट थिंक आय एम गोइंग टू मिस दिस एनी टाइम सून, लाईक आय एम नॉट गोइंग टू मिस इट. तर गुढीपाडव्याची एखादी आठवण सांगशील का जी मिस करतेस, लहानपणी करायचो, किंवा एकूणच गुढीपाडव्याचं साजरं करणं तुझ्यासाठी काय असतं? म्हणजे गुढीपाडवा म्हणजे काय तुझ्यासाठी? गुढीपाडवा म्हणजे माझ्यासाठी तरी गावी जाणं, कारण पालखी वगैरे येते तर पालखीच्या टायमालाच गुढी उभारली जाते आमच्या इथे. तरी होळीच्या टायमाच्या नंतर मध्ये मध्ये गुढी उभारली जाते. तर आम्ही होळीला जेव्हा आमचं गाव आहे तिथेच आम्ही जातो. जे सुट्टीचे दिवस असतात ना, म्हणजे होळी ते पालखीपर्यंत, त्याच्यामध्ये गुढीपाडवा येतो. तर आय थिंक ते आता मिळत नाही मला करायला, म्हणजे पण कधीतरी करूया. तर आता तू सुद्धा सोशल मीडियावर कॉन्टेंट बनवतेस आणि आता हे सुद्धा सगळं जे शोभायात्रा आहे ते सुद्धा सोशल मीडियामुळे एक त्याला वेगळं वलय प्राप्त झालंय. तर काय सांगशील की गुढीपाडवा साजरं करणं, कुठलाही सण साजरं करणं हे सोशल मीडियामुळे कसं बदललंय? तर सोशल मीडिया मी तर म्हणेन चांगली गोष्ट आहे, कारण आपलं कल्चर बाहेरपर्यंत पोहोचतंय. मी कित्येक फॉरेनर्सला बघितलं जे येऊन त्यांचे व्हिडिओज काढतायत आणि मी कित्येक व्हिडिओज पण बघितलेत युट्यूबवर वेन पीपल आस्क देम की अच्छा तुमचा फेवरेट सण कोणता इंडियामधला, मग ते इथे येऊन म्हणतात की हा गुढीपाडवा इज समथिंग वे मुली फेटा घालतात, मग ध्वजवंदन करतात, लेझिम करतात. तर ते सगळ्या गोष्टी ओव्हरऑल मला असं वाटतं इंटरनॅशनली खूप पोहोचल्या आहेत सोशल मीडियामुळे आणि चांगलं आहे. म्हणजे आपलं कल्चर बाहेर पोहोचतंय तर ती चांगलीच गोष्ट आहे. अशा प्रकारे आपण समीक्षा गुढीपाडवा साजरा कसा करते ते जाणून घेतलं आणि त्यासह पुढारी न्यूज मध्ये आपण असाच गुढीपाडव्याच्या शोभायात्रेचा आनंद घेत राहणार आहोत. कॅमेरामन विजयसह मी अदिती तरडे, पुढारी न्यूज, मुंबई. शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT.